नमस्कार. मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलवर संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींचं मी ओंकार आपल्या चॅनलवर हार्दिक स्वागत करतो. लाडक्या बहिणींना खात्रीशीर माहिती देण्याचं काम आपल्या चॅनलवरती केलं जातं. सप्टेंबर महिना संपलेला आहे, ऑक्टोबर महिना आता सुरू होईल आणि यामध्ये सगळ्याच लाडक्या बहिणींना आता उत्कंठा लागलेली आहे की सप्टेंबर महिना जो आहे तर याचे 1500 रुपये आमच्या बँक खात्यामध्ये कधी जमा होणार किंवा ई-केवायसी आमची झाली असेल तरच लाभ मिळणार का किंवा आमची ई-केवायसी झाली नाही तर आम्हाला हा लाभ मिळणार नसेल. याचबरोबर संपूर्ण महाराष्ट्रातील 26 लाख ज्या अपात्र बहिणी होत्या यांचं काय झालं पुढे आणि त्याचबरोबर त्यातील ज्या लाडक्या बहिणी पात्र ठरलेल्या आहेत यांना जून, जुलै, ऑगस्ट तर हे हप्ते मिळणार का, अशा सगळ्या प्रश्नांची उत्तरे आजच्या या एका व्हिडिओमध्ये तुम्हाला मिळून जाणार आहेत. तर यापूर्वी जर आपण नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती आणि मदत मिळून जाणार आहे. तर आता सप्टेंबर महिना संपलेला आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत सप्टेंबर महिन्याचा 1500 रुपयांचा हप्ता आमच्या बँक खात्यामध्ये कधी जमा होणार याचीच उत्कंठा संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींना लागलेली आहे. परंतु याच पार्श्वभूमीवरती महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींची ई-केवायसी सुरू झालेली आहे. परंतु लाखो बहिणी ॲट ए टाइम एका वेळी पोर्टलवरती हे ई-केवायसीचं काम करत असल्यामुळे ट्रॅफिक जाम असा नोटिफिकेशन तुम्हाला पाहायला मिळत आहे. त्यामुळे अनेक लाडक्या बहिणी आहेत तर यांना चुकीची माहिती मिळालेली आहे की ई-केवायसी आमची झाली नाही तर सप्टेंबर महिन्यापासून आमचा लाभ बंद होईल, अशा प्रकारचे मेसेज व्हायरल होत आहेत. पण संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींना एकच सांगू इच्छितो की ई-केवायसी करण्यासाठी 2 महिन्यांची मुदत देण्यात आलेली आहे. त्यामुळे सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्याचे हप्ते नियमित तुमच्या बँक खात्यामध्ये येणार आहेत, पण तुम्हाला 2 महिन्यांच्या आतमध्ये ही ई-केवायसी करून घ्यायची आहे. सध्या तरी पोर्टलवरती ट्रॅफिक जाम आहे, जास्तीत जास्त लाडक्या बहिणी ॲट ए टाइम ई-केवायसी करत आहेत. त्यामुळे प्रतीक्षा करायची आहे. काही दिवसानंतर हे जी वेबसाईट आहे प्रॉपर रन झाल्यानंतर तुम्हाला ई-केवायसी करता येणार आहे. तर या संदर्भातले वेळोवेळी आपल्या चॅनलवरती अपडेट दिल्या जातात. त्यामुळे ई-केवायसी संदर्भात प्रॉपर साईट ज्यावेळी चालू होईल तेव्हा देखील अपडेट आपल्या चॅनलवरती दिली जाणार आहे. आणि याचबरोबर संपूर्ण महाराष्ट्रातील ज्या लाडक्या बहिणी अपात्र होत्या 26 लाखांमधील ज्या लाडक्या बहिणी पात्र ठरल्यात त्यांनी देखील ई-केवायसी करायची आहे. कारण का तुमची जर ई-केवायसी झालेलीच आहे, फक्त खात्री करण्यासाठी तुमची ई-केवायसी अगोदरच झालेली आहे असा स्टेटस तुम्हाला सरच्या वेबसाईटवरती आधार क्रमांक टाकल्यानंतर तुम्हाला OTPच्या माध्यमातून ई-केवायसी करावी लागणार आहे आणि तिथे तुमची ई-केवायसी यापूर्वीच झालेली आहे असं पाहायला मिळणार आहे. त्यामुळे लक्षात घ्या, जर तुम्ही पात्र असाल तर तुम्हाला काहीच करायची गरज नाही आहे. ई-केवायसी नंतर तुम्ही करू शकता, पण 2 महिन्याच्या आतमध्ये तुम्हाला ही ई-केवायसी करायची आहे. पण लक्षात घ्या, तुम्ही जर अपात्र असाल, तुम्हाला लाभ येत असेल तर ई-केवायसी केली तर काही दिवसानंतर तुमचा अर्ज बंद होऊ शकतो आणि तुमचे मागील हप्ते पुन्हा परत घेतले जाऊ शकतात. त्यामुळे या सगळ्या गोष्टींचा विचार करून तुम्हाला ही ई-केवायसी करायची आहे. पात्र लाडक्या बहिणींना घाबरण्याचं काहीच कारण नाही. ज्यांच्या डॉक्युमेंटमध्ये काहीच प्रॉब्लेम नाही आहे, अगदी खरोखरच उत्पन्न कमी आहे, त्यांना काही घाबरायचं कारण नाही आहे. बिंदास ई-केवायसी करायची आहे. त्यामुळे अशा प्रकारे आता सगळ्याच लाडक्या बहिणींना येणारे हप्ते मिळतीलच. ई-केवायसी केली असेल किंवा नसेल तरी देखील लाभ मिळणारच आहे. पण यासाठी नंतर तुम्हाला ई-केवायसी 2 महिन्यांच्या आतमध्ये पुढील महिन्यांचे हप्ते प्रॉपर जर तुम्हाला हवे असतील तर ई-केवायसी तुम्हाला करायची आहे. तर याचबरोबर आता सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे हा जो हप्ते वितरणाचा GR कोणत्याही वेळी प्रसिद्ध होऊ शकतो आणि मंत्री आदित्य तटकरे या संदर्भात घोषणा करतील. अनेक ठिकाणी सांगितलं जात आहे की हप्ते वितरणाची सुरुवात झालेली आहे, GR आलेला आहे. तर अशा प्रकारे मंत्री आदित्य तटकरे यांचे व्हिडिओज दाखवून चुकीची माहिती देण्याचं काम लाडक्या बहिणींपर्यंत केलं जात आहे. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींपर्यंत आत्ताची ही महत्त्वाची अपडेट नक्की पोहोचवा. योजनांसंदर्भात खात्रीशीर माहिती करता आपल्या मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा.